आज मला जायचं होतं हाताचा एक्सरे काढण्यासाठी आणि एक मॅमच्या पण घरी जायचं होतं. मग त्या मॅमच्या घरी गेले पहिलं, मग त्यानंतर मग मी एक्सरा काढायला गेले. माझ्या हाताच्या करंगळीला लागलेलं आहे 8 दिवस झालं. ती करंगळी काय सरळ पण होत नाही आहे आणि सूज वसरत नाही आहे. म्हणजे मी ट्यूब आणल्या, टॅबलेट आणल्या मेडिकलमधनं, पण काही फरक पडला नाही आणि दुखते आतून. थोडा जरी धक्का लागला ना खूप डेंजर दुखते. मग म्हटलं आता पहिलं आपण जाऊन एक्सरा काढून घेऊ का, त्याला फ्रॅक्चर आहे का नाही आहे म्हणजे कळेल आपल्याला. आणि मला वाटलं होतं की एवढं काही नसेल, पण फ्रॅक्चर मात्र निघालं तिथे. मग त्यांनी सरळ जो फोटो काढला होता त्यात नाही दिसलं, पण आडवा जेव्हा फोटो काढला ना तर त्यामध्ये फ्रॅक्चर मात्र आहे. मग त्यांनी डॉक्टरांचा पत्ता दिला का, मॅम तुम्ही इथं इथं जा. म्हटलं ठीक आहे जाते म्हटलं. ते म्हटले वेळेत बघा, नाही तर मग परत थोडा नंतर धक्का लागला तर जास्त फ्रॅक्चर होऊ शकतं. मग दुकानात आले, जेवण केलं, चहा घेतला, चहावाल्याला फोन केला पहिलं. आणि आज जरा जास्त चहाची पण इच्छा झाली होती आणि थकल्यासारखंच झालं होतं. मग पहिलं चहा घेतला, मग एक्सरा बघितला आणि करंगळीला मी सारखंच हात लावते, कारण का तर ती ना म्हटलं वाकडी राहिली तर वाकडीच राहून जाणार आहे, सरळ होणार नाही म्हटलं. आणि आपले हात नीट असेल तर आपण बाकी सगळी कामं करू शकतो. म्हटलं हाताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आज म्हटलं पहिलं जाऊया. आणि आपल्याला कळतं ना आपल्याला किती दुखतंय, कारण त्याला ना थोडा धक्का जरी लागला ना का ते दुखतंय. पण तरी बाकीची सगळी घरातली कामं मी करतेच आहे, पार्लरी कामं करतेच आहे. मला ते बसून आवडत नाही आणि मी ना कधीच मला असं आठवत नाही का मला दुखणं आले आणि मी 8 दिवस किंवा 2 दिवस तरी अशी झोपून आहे का मी काहीच काम केले नाही. आणि हे बघा हे फोटो, ह्या साईडच्या करंगळीला फ्रॅक्चर आहे.